मावशी कशी बोंबील लावल्यात? 300 रुपये आहेत का? बघा 300 रुपये आहेत. आणि बघा आता मी पूर्ण मार्केट फिरलो आणि प्राईस तुम्ही पाहू शकता, कुठे कुठे जास्त आहे, कुठे कुठे कमी आहे. क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. परंतु जर तुम्हाला प्राईसमध्ये कमी पाहिजे असेल ना, तर बघा इथे मावशीकडे येऊ शकता. त्या मावशीकडे कमी प्राईसमध्ये 300 रुपयाला पाटी लावले आहेत. सर्व 300ला आहेत. 500ला 2 आहेत का? बघा 500ला 2 आहेत. आणि क्वालिटी बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी चाललोय खारबा गावचा सुक्या मच्छीचा मार्केट एक्सप्लोर करायला आणि ह्या मार्केटमध्ये कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि काय रेट आहे सध्याचा तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचमुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तर मंडळी आता मी खारबावच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि हा पाहू शकता तुम्ही, इकडनं सुक्या मच्छीचा मार्केट लागतो. हा इथे खारबावचा बाजार आहे आणि ह्या साईडने मार्केट चालू होतो. तर चला आता पाहूया इथे काय काय सुक्या मच्छीचा रेट चालू आहे. मावशी कसे वाटे लावले ते? 50-50 लावलेत का? हे बघा 50-50 लावलेले आहेत. बोंबील कसे आहे ते? 600 रुपये किलो आहेत. बघा हे 350 रुपये किलो आहे ना? 350 रुपये किलो आहे. आणि हे किलोवरती आहेत का शेकडावरती आहे? किलोवरती आहे. 600 रुपये किलो आहे. बघा हे कसं जवला लावलं मावशी? जवला कसं लावलं? 250 रुपये. 250 रुपये किलो आहे. बघा जवला. सुकट कसे आहे? 400 रुपये किलो सुकट आहे. बघा हे बघा, हे छोटे वाले लावलेत ना, हे 50-50 रुपयाचे आहेत. तर बघा 400 रुपये, 450 रुपये किलो अशी सुकट आहे. निर्ली पण 300-350 रुपये किलो आहेत. बोंबील पाहू शकता, मस्त क्वालिटी आहे बोंबील. सुकट कशी आहे? 300 रुपयाला पाटी आहे. बघा सुकटची ही मोठी पाटी 600 रुपये पाटी आहे. बघा क्वांटिटी जास्त आहे याच्यामध्ये. बोंबीलची क्वालिटी बघा चांगली आहे. ही काही आई कधी झाली आता मोठी? 1500 रुपये आहे. बघा 1500 रुपयाला मोठी आहे. पाटी मोठी आहे आणि बोंबीलची साईज पण मस्त आहे. निर्ली वगैरे आहे. सुकट कशी लावली तू आखी मावशी? 300 रुपयाला आहे का? 300 रुपये आहे. बघा बोंबील कसे आहे ते? 300 आहेत आणि हे 500 रुपये आहेत. बघा हे मांदेली कशी दिल्या मावशी? 150ला वाट आहे. बघा 150ला वाट आहे. बोंबीलची काय प्राईस आहे? 400 रुपयाला पाटी आहे. बघा ही. आणि ही छोटी पाटी मावशी? 300 रुपये आहे. बघा ही. सुकटचं कसं लावले? 300 रुपयाला 2 लावलेत. बघा सुकटचे वाटे. निर्ली कशी आहे? 300 रुपये निर्ली आहे. मावशी कशी लावली पाटी? 250 रुपयाला लावले. बघा 250 रुपयाला लावलेले आहे. ही कशी लावली मावशी? 300 रुपयाला पाटी आहे. बघा क्वांटिटी पण जास्त आहे आणि क्वालिटी चांगली आहे बोंबलांची. यावेळेस तुम्हाला जे बोंबील भेटेल ना, ते सर्व क्वालिटीचे आहेत. 400 रुपयाला आहे का? 400 रुपयाला. किती आहे? 6 आहे? 12 का? 12 आहेत. बघा 400 रुपयामध्ये. मावशी कशी लावली पाटी? 1000 रुपयाला आहे. बघा 1000 रुपयाची पाटी आहे. आणि बोंबीलची साईज पाहू शकता तुम्ही. डबल बारीची आहे का? बघा डबल बारीची आहे ही पाटी. आणि पाटीची साईज बघा तुम्ही, मोठी आहे. 2 बारी लावलेले आहेत त्याच्यात. अंदाजे बोंबील आहेत ना त्याच्यात? काय अंदाजे असतात बघा याच्यात. सुकट कशी दिली मावशी? 450 रुपये का? बघा 450 रुपये किलो आहे. आणि क्वालिटी चांगली आहे बघा सुकटची. मांदेली कशी लावलेत मावशी? 200 रुपये मांदेली आहेत. बघा 100चा वाटा आहे. बघा जावल्याचा चांगला आहे, मस्त मोठा वाटा लावलेला आहे. आणि बोंबीलची क्वालिटी पाहू शकता. सर्व बोंबीलची क्वालिटी मस्त आहे. मांदेली वगैरे पाहू शकता, मस्त क्वालिटी आहे मांदेलीची. हे कसे लावलेत? 50-50ला 50-50 रुपयाचे वाडे लावलेत. हे बघा 600 रुपये किलो बोंबील आहे. सुकट कशी लावली बाबू? 500 रुपये. 500 रुपयाचे आहे. बघा 500 रुपये किलोला आहे. पानकली कशी लावली दादा? 300 रुपये किलो आहेत. बघा सुकट कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपये. 50-50 आहेत. 50-50चे वाटे आहेत. काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त भेटेल, महाग भेटेल, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्केट फिरायला लागेल. या पाट्या कशा लावतात दादा? 200 रुपये. पाहू शकता बोंबीलची क्वालिटी मस्त आहे. वाकड्या कशा लावलेत मावशी? 500 रुपयाला झुलका आहे. किती एका झुलक्यामध्ये येतील? किती येतील? 30 वाकट्याचा झुलका 500 रुपयामध्ये आहे. बघा स्पेशल बोंबील कशी दिले ते? ही पाटी कशी आहे? सुकट 500 रुपये. बोंबलांची पाटीची 500 रुपये. 500 रुपये पाटी आहे. बघा पाटीची साईज मोठी आहे, बोंबीलची साईज बारकी आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे बोंबीलची. ते पाहू शकता बोंबील मस्त लावले आहेत. मावशी कशी दिली ही?
1000 रुपयाला आहे का? हे बघा 1000 रुपयाला आहे. 400 वाली आहे. ही 400 रुपयाला आहे. बघा 400ची क्वालिटी पाहू शकता, मस्त आहे साईज. आणि बोंबील सुद्धा जास्त आहे त्याच्यात. ही कशी दिली मावशी? ही 500 रुपयाला आहे का? ही बघा 500 रुपयाला आहे. सुकट बघा ही 500 रुपयाची आहे. मस्त आहे बघा, साईज पाहू शकता. सुकटची मोठी साईज आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे. तिला सांग खरबावलं त्याची ती आमचे कशा वागते लावले दादा? बाकी तो 1000 रुपयांचा आहे. 1000 रुपयाचं आहे काय? 1000 रुपयाचं किती आहे असतील एकामध्ये? एकामध्ये 50 जास्त. 50च्या पेक्षा जास्त आहेत बघा एकामध्ये. बोंबील कशी आहे ते छोटी पाटी? 250 रुपये पाटी आहे बघा. ही काय कमी होतील ना? हे बघा 200 रुपयाला भेटेल ना? बघा 200 रुपयाला भेटेल. सुकट कशी आहे तुमच्या इथे? सुकटची 500 रुपये. 500 रुपये किलो आहे का? बघा 500 रुपये किलो आहे, पण क्वालिटी बघा चांगली आहे. सुकटची साईज पण मोठी आहे, बारीक नाही सुकट. दुसरी पण आहे ती 400 रुपये. हे बघा छोटीवाली असते ती 400 रुपयेवाली, ती बघा ती पण आहे इथे. जवळा कसं दिला आता? जवळा 350. 350 रुपये. 400चे आहे, 300 रुपयाला लावले बघा. ही पाटीची साईज बघा मोठी आहे. आणि हे छोटे कसे लावलेत? छोटी साईज 200 रुपये आहे का? 100 रुपयाला माखलीचं वाट आहे बघा. मांदेली कशी आहे मावशी? 250 रुपये. 250 रुपये मांदेली आहे बघा ही. आणि जर तुम्ही इथे याल ना तर थोडेफार कमी सुद्धा होईल प्राईस, असं नाही की सांगितले तीच प्राईस आहे. निर्ली कशी लावली मावशी? 300 रुपये आहे बघा. 300 रुपये. सुकट कशी दिली इथे? 500 रुपये सुकट झाले बघा. पण क्वालिटी पण चांगली आहे. बोंबील कशी दिले ते? ते 700. 700 रुपये आहे का? बघा 700 रुपये आहे आणि साईज पण मस्त आहे. 700 रुपये किलो भेटेल ना? 700 रुपयामध्ये किलो आहेत बघा. 400 रुपये पाटी आहे का? बघा 400 रुपये पाटी आहे. तर दुसऱ्या साईडला आलेलो आहे आपण. चला आता इथे पाहूया कशा प्रकारे बोंबील भेटतात. पाहू शकता बोंबीलची क्वालिटी मस्त मस्त आहे. आणि आता यांनी शॉप लावायला लावले. मी लवकर आलो आहे आज थोडा, त्याच्यामुळे पाहू शकता इथे शॉप लावायला लावलेत, त्याच्यामुळे गर्दीसुद्धा नाही. कसे बोंबील दिले आहेत मावशी? हे 900 रुपये किलो आहे. 900 रुपये किलो का? बघा 900 रुपये किलो झालेले आहे. दिवशी बोंबील आहेत. दीवचे बोंबील काय? बोंबीलची साईज बघा तुम्ही कशी आहे. जवला कसा आहे तुमच्या इथे? जवला 250 रुपये किलो आहे. जवला 250 रुपये किलो. आणि सुकट कशी दिले? सुकट 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो सुकट आहे बघा. दादा मुशा कशा लावल्या? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहेत. आणि हे पॅकेटवाले बोंबील? हे बोंबील दिवशी बोंबील आहे. हे ओरिजिनल बोंबील आहे. 1000 किलो. 1000 रुपये किलो आहेत बघा. हे किती असतील याच्यात? 1 किलोची अर्धा किलोचा पॅकेट असतो. 1 किलो अर्धा किलोचा पॅकेट असतो बघा. असा कापूसवाला बोंबील मिळतो ते. कापूसवाला? हां बघा, हे कापूसवाला बोंबील असतं असं. कापूसवाला बोंबील आहे. बघा याची क्वालिटी वेगळी आहे. नंबर क्वालिटी. 1 नंबर क्वालिटीची असते बघा. हे वाव कशी लावले? वाव 800 रुपये. 800 रुपये. ही कुठली आहे? वाव आहे. पिवली वाव आहे का? पिवली वाव 800 रुपये किलो आहे बघा. कसं लावलं आहे? हे 800 रुपये किलो आहे. अख्खा घेतलं तर 700 रुपये देऊन जाईल. बघा अख्खा घेतला तर 700 रुपयेमध्ये भेटतं. हे कसे दिले आहेत पापलेट? पापलेट 800 रुपये किलो. 1 किलोला 20-25 पापलेट येतात. 1 किलोला 20-25 पापलेट येतात ना बघा. 800 रुपये किलो आहे. काले वावीचा? वाव आहे. हा काली वाव आहे. हा सुकलेलं आहे. ही काली वावीचा आहे. हे सिंगाडा आहे. ही पानं आहे. पानं आहेत बघा. दादाकडे व्हरायटीचा माल आहे सगळा. 200 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे बघा. 350 रुपये आहे बघा किलो. आणि हे बोंबील कसे दिले आहेत? थोडे छोटे ते 700 रुपये आहेत. आणि हे वाले 700 रुपये आहेत बघा. बघा सोड्याची क्वालिटी बघा मस्त दिसते. सोडे कसे लावले आहेत माझी? 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलो आहेत. आणि क्वालिटीसुद्धा आहे. प्राईस अशीच महाग नाही आहे. क्वालिटी पाहू शकता तुम्ही, मस्त आहे सोड्यांची. मोदकं कशी दिली? 250 रुपये किलो आहेत बघा. हे बोंबील कसे आहेत? 700 रुपये आहेत बघा. कशी लावलेत पानकोली मावशी? 250 रुपये आहेत बघा. 250 रुपये किलो आहेत. आणि वाकट्या कशा आहेत? वाकट्या तर महाग झाले सगळीकडे. बारीक आहेत. बारीक आहेत. 100 रुपये. 100 रुपये जुडा आहे बघा. बारीक आहेत. एकदम बारीक सुद्धा नाही. जर तुम्हाला बारीक आवडत असेल ना तुम्ही घेऊ शकता. बोंबील कसे लावले आहेत? 500 रुपये आहेत. 500 रुपये किलो आहे का? 500 रुपये किलो आहे बघा. किलोमध्ये जास्त येतील तुम्हाला. पिवली वाव 500 रुपये आहे आणि ही 400 रुपये आहे बघा. 100ला 5 लावलेत बघा. बघा किती दिली आहे? ही 350. 350 रुपये किलो आहे बघा ही. हे बोंबील कसे लावले? हे 500 दिले. 500 रुपये बोंबील आहेत बघा.
सुक हे कसं आहे जवला? ही जवळ 200. 200 रुपये किलो आहे जवला. मावशीकडे प्राईस तीच आहे बघा, सगळीकडे महाग झाले पण मावशीने प्राईस सेम ठेवलेली आहे. सेम आहे तोच भाव ठेवा. तोच भाव ठेवलेला आहे बघा मावशीने. आणि सुकट कशी दिले? ती 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे बघा, 400 रुपये किलो. आणि हे बोंबील पण सेम आहेत का? ते 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आहेत बघा हे बोंबील. एवढं चांगला बोंबील एकदम मस्त आहे. चांगले बोंबील. एकदम बोंबीलची क्वालिटी चांगली आहे आणि खारबोच्या बाजारमध्ये ना सर्वीकडे तुम्हाला बोंबीलची क्वालिटी चांगलीच भेटेल. कुठे अशी तुम्हाला येणं भेटणार. प्राईसमध्ये डिफरन्स भेटेल. राईट तुम्हाला मार्केट पूर्ण फिरावं लागेल. पूर्ण मार्केट फिरणार ना तुम्हाला प्राईस समजेल काय आहे ते. कशी भाव लागले दादा? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कुठली ही पिवली आहे का काली आहे? ही काली आहे, ही लहान साईज पण पिवलीमध्ये. पिवली कशी दिली? किती 400? 400 रुपये किलो आहे बघा. जवला आहे. जवला कसं दिलाय? जवला 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. ढोमिली कशी लावल्यात? डोंबेली 200 रुपये. 200 रुपये किलो आहेत बघा ढोमिली दादाकडे. आणि बोंबील कसे लावल्यात? बोंबील 500 रुपये आम्ही 450 देणार. तेव्हा 450 रुपयेमध्ये तुम्हाला भेटणार इथे. आणि क्वालिटी बघा चांगली आहे. मोठे बोंबील आहेत, छोटे बोंबील नाही आहेत. सुकट कशी आहे तुमच्या इथे आता? 400 रुपये. 400 रुपये किलो आहे बघा. सुकट सगळीकडे 400 रुपये सेम प्राईस आहे. आधी 300 होती. 300 रुपये होती, आता 400 रुपये झालेले आहेत. आणि हे सर्व वाटे पण 50-50 इथे बघा. कोलिमचा वाटा सुद्धा आहे, हा सुद्धा 50 रुपयाचाच असेल. 50-50चे वाटे लावलेत. आणि बोंबील बघू शकता, मस्त मस्त बोंबील आहेत. पानकवली कशी लावले दादा? 400 रुपये किलो आहेत बघा पानकवली. आणि ढोमी कशी आहेत? डोंबी पण 400. 400 रुपये किलो आहेत. आणि क्वालिटी आहे दादाकडे. सुकट कशी आहे? 500 रुपये किलो आहेत. आणि ही 300 रुपये आहेत का? 300 रुपये आहेत. मांदेली कशी दिली? 300 रुपये आहे. दादाकडे ना मस्त मस्त क्वालिटीज आहे आणि सर्व प्रकारची मच्छी आहे दादाकडे. मावशी कशी लावली ती पापलेट? 700 रुपये किलो आहेत का बघा. मोठी साईज आहे थोडी. 700 रुपये. आणि ही कशी लावली? थोडी मोठी आहे ती. 700 रुपये किलो आहे. वाकट्या कशा आहेत तुमच्या इथे? 300 रुपयाला जुडे आहे का? 300 रुपयाला जुडे आहे बघा. हे 100ला 3 ते 4 भेटेल बघा. साईज मोठी आहे बागऱ्याची. वावीचा खारा कसा आहे? 1400. पिवली वाव असेल नाही? 1400 रुपये किलो आहे. साईज आहे आणि क्वालिटीवरती प्राईज असते इथे. काली वाव कशी दिली? काली वाव इथे लावले का? काली वाव बघा 600 रुपये किलो आहे. 400 रुपये आहेत बघा. नाही ना रे. कसं दिलं मावशी जवला? 400 रुपये. आणि डब्बा? 80 रुपये. 80. पायली 100 रुपये. पायली 100 रुपये आहे बघा. बोंबील क्वालिटी. मावशी कशी दिली पाटी? 300 रुपयाला आहे का बघा. 300 रुपये आहे. 12 येतात बघा 300 रुपयामध्ये. 800 रुपयाला पाटी आहे. आणि या सुकट कशी आहे? सुकट पण 800. 800 रुपये. मांदेली? मांदेलीचे 400. 400 रुपये आहेत बघा. ही मोठी पाटी कशी दिली? 1500. 1500 रुपये. आणि पाटी पाहू शकता किती मोठी आहे. बोंबीलची साईज छोटी आहे आणि याच्यात क्वांटिटी सुद्धा जास्त असेल. आणि ही कशी दिली आहे? सेम आहे का? 300 रुपये आहे बघा. ही 300 रुपये. 300 रुपये पाटी आहे. ही पाटी कशी आहे बोंबीलची? 300 रुपये आहे का बघा. 300 रुपयाला आहे. साईज छोटी आहे बोंबीलची. पण आता तुम्हाला 300 रुपयामध्ये पाटी भेटणार नाही बघा. ह्या मावशीकडे आहे पाटी. हे मोठी बोंबील कशी आहेत मावशी? 1200 रुपये ना. हे बघा 1200 रुपये आहे. साईज पाहू शकता. क्वालिटी चांगली आहे बोंबीलची. 800 रुपये 700ला देतो आम्ही. अख्खा झुलका ना? 800 रुपये. किती असेल वजन आहे का? 1 किलो आहे. 800 रुपये. 700 रुपयाला भेटेल. बोंबील कशी दिली आहेत मावशी? 700 रुपये आहेत का? बोंबील बघा 700 रुपये आहेत. मावशी कशी बोंबील लावले आहेत? 300 रुपये आहेत का बघा. 300 रुपये आहेत. आणि बघा आता मी पूर्ण मार्केट फिरलो आणि प्राईस तुम्ही पाहू शकता. कुठे कुठे जास्त आहे, कुठे कुठे कमी आहे. क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. परंतु जर तुम्हाला प्राईजमध्ये कमी पाहिजे असेल ना तर बघा इथे मावशीकडे येऊ शकता. त्या मावशीकडे कमी प्राईजमध्ये 300 रुपयाला पाटी लावल्या आहेत. सर्व 300ला आहेत. 500ला 2 आहेत का बघा. 500ला 2 आहेत. आणि क्वालिटी बघा. कसे लावलेत मावशी हे बोलले? हे बघा 800 रुपये. 700 रुपयाला प्राईस कमी होऊन जाईल.
आणि बोंबीलची क्वालिटीसुद्धा चांगली आहे मावशीकडे. बघा हा होता खारबावचा सुक्या मच्छीचा मार्केट आणि या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी भेटून जाईल. आणि जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर बुधवारीच या तुम्ही. जर मध्ये कधी आले तर तुम्हाला इथे मार्केटला भेटणार नाही, फक्त बुधवारी मार्केट लागतो. जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल ना तर बुधवारी या आणि 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. जर तुम्हाला मार्केटला यायचं असेल तर या टायमाच्या आतमध्ये यायचं आहे तुम्हाला.